गावाला जसं जसं पावसाळा जवळ येता उन्हाळ्यातले 2 महिने असतात ना तसं तसं आमच्या कामाना 100 पटीने वाढलेली असतात. आणि सगळ्यात मोठा काम असतं आता म्हणजे पावसाळ्यासाठी जळण्यासाठी लाकूड आणि शेणी गोळा करणं. तुमका माहित असेल त्या परिस्थिती किती कठीण असते ती. पण आम्ही ना 2 महिने म्हणजे मार्च एप्रिल मे हे 3 महिने ना जळण्यासाठी जा लागताना सगळा गोळा करतो आणि त्या व्यवस्थित पावसापासून सुरक्षित असा भरून ठेवतो. लाकडाबरोबरच ना आम्ही निसर्गातनं जा जळण्यायोग्य उपयोगी असा ना ता गोळा करतो. तर अशीच आम्ही एक गोष्ट गोळा करतो जी आम्ही पावसाळ्यात पाणी गरम करण्यासाठी वापरतो. तर आज आम्ही करतो हा निसर्गातले एक वेगळ्या प्रकारचे करटे. चला ते दाखवते. मका ना मस्त अशी फुलं मिळाली, भारी वाटतात. वाव, भल्या फुलं बघ, हे बघ, आणि अशी गोल गोल फिरतात बघा. हे बघ 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 बघ, घे, गोल गोल फिरतली बघ 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 बघ. आमचं बाला लाई करता करते बालाक मिळाली ना काय. करटे ना खूप आतमध्ये शोधूचे लागतात. पेटतात मस्त सुरसुरू सुरसुरू करून, पण येत ना टेन्शन. लहानपणी आमचं काम ठरलेलं असायचं. 2 दिवस आमका शोधून घराकडे न्यायचे लागायचे. बघ काटे बघ किती झाडाला. काय माहिती, तिरफळाचं असतं. मला सावकाश मार्ग काढत चलतीये मार्ग. दिसतात ना या त्या करट्यांची झाडा. ह्या झाडा कोकणात जांभा असं म्हणतात. आणि थोडे थोडे करटे वरती असत. किती डेंजर हे असत काटे घोटीच्या वेलीचे. एकदा जर उरबाडले ना तर फाडून वाटतले पूर्ण काटायची वेला. कशासारखं पाहा नको अडथळे आहोत झाल्या काय ते शोधलंय मला खाई गो. तो बैल काही आणायचा कसो बालदू. काय बालल्या तू उमले चावले मा. तुमच्या देवतो ना त्यावेळी आईची वडे करटे यायचो. आई आहे ना आम्ही जेवण करटे आई करून घेऊन जाऊ. मग आई खुश होय. कामा केली का आई खुश. अरे अरे बांधर खूप खूप करता काय कर तरी खूप असं कर तू तू असे ते लायतात ना कोणतरी. बरोबर आहे वापर आधी करतो. मानव असे लायतात असे कसे तरी लायतात. आधी मानव न आदिवासी लायतात. हो आधी असे आधी मानव. हे बघ मी काढलंय. सरी आहे हे बरं दिसतं मसाला. पावसाळ्यात ना सगळा भिजलेला असतं त्याच्यामुळे चुलीत किंवा हानी आग करणारा मोठा कठीण काम असतं. पण त्याच्यात ना असे जे करटे बिरटे घातले तर मस्त ते पेटतं. त्याच्यामुळे आग लवकर पेटतात. म्हणून हे आम्ही लहानपणापासून हे करटे गोळा करून ठेवतो पावसाळ्यासाठी. तर आमची पावसाळ्याची तयारी ही अशी असता. तर हे करटे आमका टोपले बेर गावले. पण आधी आमका ना ते पिशवी भरून भरून मोठी पाटी भरून मिळायची. पण आता काय माहिती झाडा बहुतेक कमी झाल्यामुळे आमका कमी मिळाले. मला माल्यान आणि आज पहिल्यांदा हे करटे बघले. आम्ही लहानपणापासून बघू त्या करट्यामध्ये ना बिये पण असत. ते बहुतेक पडतं आणि याची झाडा रुजतात. कारण नवीन नवीन झाडा दिसतात आम्हाला छोटी छोटी. हे बिये असत त्याचे. हे बघा या करट्यावरतीच ना चिकटलेले त्यांचे बिये असत. हे खाली पडतं आणि मग झाडा रुजतात.
कर्टेनचा शेप आणि कलर बघा किती मस्त मस्त आहे. ह्याचा वापर ना हस्तकलेसाठी पण करतात लोक, जुनी लोक, पण आम्ही चुलीसाठी करतो. कारण आमच्याकडे याचा आमच्याकडे उपयोग माहिती होते लहानपणापासून, पण करू हरकत नाही. बघ किती सुंदर वाटतात कलर बघा याचे रंग, म्हणजे निसर्ग ना खरंच एक चित्रकार असा, किती मस्त हे वाटतं असं प्रिंट केल्यासारख्या. एकाच प्रकारचे करते पण किती शेड आहेत बघा, ह्यो डार्क असा, ह्यो लाईट, हा भारी वाटतात ना. आपण त्याच्यात आपण करू शकतो ना काहीतरी क्रिएटिव्ह. तर आमचे टोपलेभर करटे गोळ्या झाले असत. पावसाळ्याची तयारी थोडीशी आमची झालेली असत. चला तर आता आम्ही जातो करटे घेऊन घरात. मी टाकतोय रुजली तर रुजात. जंगलात शांत बसला ना, हजार प्रकारचे पक्षी दिसतात आणि त्यांचे आवाज येतात, असं ऐकत बसायचं वाटतं. पण त्यांचा घर असा आम्ही ऐकलं बसू तर कसा होता, आमका आमच्या घरात जाऊ आहे ना. तर आमचं काम झाला, आता आम्ही चाललो आमच्या घरात. नाही रे वाल्या, तुम्ही व्हिडिओ बघला म्हणून तुमचे धन्यवाद.